अरे शेवटी वाट बघून बघून आमची विटा ट्रॅव्हल्स आली ना। अहो मी काय माझ्या सासरवाडीला नाही चालले, माझ्या मावस बहिणीच्या ढोळ्या जेवणाला चालले, म्हणून मी मावशीच्या गावाला चाललेले आहे। मी माझी भाऊज, माझ्या भाऊजचं कार्टून आणि माझं कार्टून असं आम्ही 4 जण होतो। स्लीपर सीट बुक केलेली, गाडीत बसलो, हितनं तिथनं गाडी मोकळीच। मग काय आमच्या बापाचंच राज, ह्या सीटवरनं त्या सीटवर आमच्या उड्या मारायची चाललेल्या। पोरांनी तर भंडवून काढलं, म्हणलं वरडून तर काय फायदा नाही। मग काय पोरांबरोबर आम्ही पण लहान झालं, अख्खं गाडी आम्ही डोक्यावर घेतलेली होती, माणसं सगळी तोंडाकडे बघायला लागली, रिला बिला सगळं काय शूट केल्या। म्हणलं आता पोरांना गप्प बसवायला जेवण काढलं, गाडी हॉटेलला तो थांबायची वाट बघत नाही, आम्ही घरनं जेवण बनवून आणलेलं होतं, मस्त झणझणीत मटकीची भाजी आणि सोबत मी आणलेलं त्याल चटणी। आयुष्यपत तोंडाचा चटणीचा गोळा गेला ना तोंडात, असलं तोंड भडाडलं ना। जी ताणून दिली ती सकाळी 5 वाजताच गाडी बघा कोतीजमध्ये थांबली। काका आम्हाला ना वडाच्या झाडाखाली न्यायला आलेले, गाव नुसतं सामसूम होतं, काकाच्या मागं गपचूप गपचूप चाललेलं आणि मनात गुदगुल्या पण होत्या। गावाला पोचलं ना आणि आज ढवाळे जेवण काय राडाच करायचं होता मंडळी।